सोने आणि चांदीच्या व्यापारावर देखील झालाय। सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील या सगळ्या घडामोडींमुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे। चांदी तब्बल स्वस्त होऊन 200 रुपये प्रति किलोवर आली आहे। चांदीच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, जर तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी ठरत आहे, कारण इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण या सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये झालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये 10,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। यासोबत मुंबई शहरामध्ये सुद्धा 12,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। यासोबत सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा तर अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमधील सर्व ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, कारण सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते। आजपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर एकंदरीत आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। यासोबत आज प्रत्येक किलो चांदीचा भाव काय आहे, चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ फक्त पुढचे 2 मिनिटं पाहत चला। आता बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडे विचारपूस केली जात होते की सोन्याचे भाव कधीपासून कमी होतील, सोन्याचे भाव कधीपासून घसरतील, अशा पद्धतीची विचारपूस राज्यातील भरपूर असे ग्राहक विचारपूस करत होते। तर ग्राहकांना आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। एकंदरीत सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घट पाहायला मिळत आहे। त्यामुळे सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना ही शेवटची संधी असणार आहे। जर तुम्ही आता लक्ष दिलं नाही तर तुम्ही परत डोक्याला हात लावून बसणार आहेत। परंतु ग्राहकांना एकंदरीत विचार करायला गेला तर मागच्या 8 दिवसांपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। अखेर सोन्याने पलटी मारलेली आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर सोन्याचे भाव कशामुळे गडगडत आहेत, सोन्याच्या भावामध्ये कशामुळे घसरण पाहायला मिळत आहे, तर त्याची महत्त्वाची कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। ती कारणे सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु जर तुम्हाला खरोखर सोनं खरेदी करायचं असेल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, वाढदिवस असेल, काही मोठे कार्यक्रम असतील, त्यासाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा गुंतवणूक म्हणून तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं, अधिकची चांदी मिळाली पाहिजे, तर तुम्ही या पद्धतीने सोनं खरेदी करू शकता। जर तुम्ही या तारखेला आणि या पद्धतीने सोनं आणि चांदी खरेदी केले तर तुमचा फायदा 100% होणार आहे। परंतु जे ग्राहक विचारपूस करणार नाही, जे ग्राहक हा व्हिडिओ न पाहता सोनं खरेदी करायला जातील, तर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। कारण ज्या ग्राहकांनी मागच्या 4 दिवसांपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं, तर ते ग्राहक आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत। ज्या ग्राहकांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं, ते ग्राहक सुद्धा आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत। ज्या ग्राहकांनी काल सोनं खरेदी केलेलं होतं, ते ग्राहक आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत। परंतु या ठिकाणी आता जे ग्राहक अभ्यासपूर्वक, जे ग्राहक माहिती घेऊन सोनं खरेदी करतील, तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावणार नाहीत, कारण त्यांचा फायदा 100% होणार आहे। बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर सोनं आणि चांदी हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होतं। तुम्ही सुद्धा पाहिलेले असेल, मागच्या 8 दिवसांमध्ये डायरेक्ट प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटचा भाव सरासरी 1,82,000 रुपयांच्या आसपास गेलेला होता। तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की हा भाव 2 लाखांच्या पुढे जाईल, परंतु ग्राहकांना आम्ही अंदाज दिलेला होता। आम्ही तुम्हाला त्यावेळेसच माहिती दिलेली होती की सोनं इथपर्यंत वाढणार आहे, त्यानंतर वाढणार नाही। आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, तर तो अंदाज आता खरा ठरत आहे। एकंदरीत आता पुन्हा एकदा
सुद्धा अंदाज देण्यात येत आहे. म्हणजे सोन्याचे भाव घसरत आहेत की अजून वाढणार आहेत याविषयी सुद्धा तुम्हाला अंदाज देणार आहे. त्यामुळे जर तुमचं सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत सोन्याच्या भावामध्ये चांदीच्या भावामध्ये घसरण होत आहे, तर ही घसरण किती हजार रुपयांची होत आहे, तुम्हाला कोणत्या तारखेला किती हजार रुपयाने सोनं आणि चांदी मिळणार आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक पाहायची आहे. आता बघा ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहे. तर बघा, विचार करायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ या प्रमुख दोन कारणांमुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे. त्यासोबत अमेरिकेचा डॉलर असेल, शेअर मार्केटचा ग्राफ असेल, तर या प्रमुख कारणांमुळे सुद्धा सोन्याचे भाव चांदीचे भाव घसरत आहेत. यासोबत ज्या खाणींमधून हे सोनं निघत होता तर त्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता साठा सापडत आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत. तर हे कारण सुद्धा महत्त्वाचं आहे. यासोबत ट्रेड डील झालेली होती, तर या ट्रेड डीलमुळे सुद्धा सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे. त्यासोबत अमेरिका, चीन, युरोप, ब्राझील असेल तर अशा देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू होता. अशा देशांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत होता. तर अशा प्रमुख कारणांमुळे सुद्धा सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला खरोखर सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण ठरणार आहे. कारण ग्राहकांनो, रॉकेटच्या स्पीडने वाढलेलं सोनं, रॉकेटच्या स्पीडने वाढलेली चांदी आता रॉकेटच्या स्पीडने घसरत आहे. रॉकेटच्या स्पीडने चांदी आणि सोन्यामध्ये मोठ्या पद्धतीची घसरण पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. तुम्हाला किती हजार रुपयांना एक तोळा सोनं मिळत आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा. जे ग्राहक शेवटपर्यंत माहिती पाहतील त्या ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. त्यांना यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. त्यांच्या घरामध्ये काही लग्नकार्य असेल, त्यांना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांचा फायदा हा 100 आणि 101% होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. जे ग्राहक व्हिडिओ सविस्तर पाहतील त्यांचा फायदा 100 आणि 101% होणार आहे. यासोबतच ग्राहकांना आता आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव आजचे ताजे भाव काय आहेत. म्हणजे 24 कॅरेटचा आजचा भाव काय आहे, 22 कॅरेटचा आजचा भाव काय आहे, 18 कॅरेटचा आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय आहे. यासोबत प्रति अर्धा किलो चांदीचा भाव, प्रति 1 किलो चांदीचा भाव काय आहे याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल, सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, तुमचं चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं परवडेल अशा किमतींमध्ये आता सोन्याचे भाव पाहायला मिळत आहेत. एकंदरीत विचार करायला गेलं तर सोनं मागच्या काही दिवसांपासून सरासरी झपाट्याने वाढत होता. विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये सोन्याने सरासरी 45,000 रुपयांचा आकडा पार केलेला होता. विचार करायला गेला तर सोन्यामध्ये 2025 सालामध्ये 45 ते 50,000 रुपयांची वाढ झालेली होती. जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव सरासरी 83,000 रुपये होता. त्यानंतर 2025 सालामधील शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच 1 ते डिसेंबरच्या अगोदर या 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,000 रुपये होता. जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच 2026 सालाच्या जानेवारी महिन्यामध्ये हा सोन्याचा भाव 1,40,000 रुपये, 45,000 रुपये. त्यानंतर आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुद्धा सोन्यामध्ये मोठी उसळी पाहायला मिळत होते. सोन्याचा भाव डायरेक्ट 1,65,000 रुपयांवरती गेला. त्यानंतर काल सोन्याचा भाव सरासरी 1,82,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेला होता. परंतु इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण आज पाहायला मिळत आहे. अशीच घसरण उद्या, परवा आणि पुढचे 5 दिवस पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत पुढच्या 5 दिवसांमध्ये 1,80,000 रुपयांना गेलेलं सोनं किती हजार रुपयापर्यंत घसरू शकतं. बघा, विचार करायला गेला तर काल सोन्यामध्ये तब्बल 20,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. आज किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळणार आहे. उद्या आणि परवा आणि पुढच्या 5 दिवसांमध्ये हे 24 कॅरेटचं सोनं किती हजार रुपयांवरती येऊ शकता. यासोबत प्रति 1 ग्रॅम चांदी, प्रति 10 ग्रॅम चांदी, प्रति 100 ग्रॅम चांदी, यासोबत अर्धा किलो चांदी आणि 1 किलो चांदी या चांदीचा भाव काय असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे भाव झपाट्याने का वाढलेले होते
चांदीचा भाव झपाट्याने का वाढलेला होता आणि आता चांदीचा आणि सोन्याचा भाव झपाट्याने का घसरत आहे, तर याची प्रमुख 5 कारणे समोर आलेली आहेत. तर या प्रमुख 5 कारणांमुळे चांदीचे सोन्याचे भाव वाढत होते आणि याच 5 कारणांमुळे सोन्या चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत. तर एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. यापुढे राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या कोणत्याही ग्राहकांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. सर्वसामान्यांना आता सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता यापुढे कात्री लागणार नाही. आता बघा ग्राहकांना सोने आणि चांदी याच्यामध्ये का वाढ होत होते, घसरण का होत होते याची माहिती तर आपण पाहणार आहोत. परंतु ग्राहकांना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. बघा ग्राहकांना ज्या ग्राहकांकडे जुनं सोनं आहे त्या ग्राहकांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. कारण ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे, ज्यांचं खानदानी सोनं होतं, तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी जास्त पैसे देऊन सोनं खरेदी केलेलं होतं, परंतु आता सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे. अखेर दाबून टाकलेली माहिती समोर येत आहे. सोन्याचं काळं सत्य समोर येत आहे. त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. मोठमोठ्या विचारांमध्ये ते आता पडलेले आहेत. कारण त्यांना पुढचा अंदाज लक्षात येत आहे. पुढे सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण होईल, चांदीच्या भावामध्ये घसरण होईल आणि आपला तोटा होईल, असा भरपूर ग्राहकांचा प्रश्न आहे. तर बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये आता घसरण होत आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये, पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल, असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुम्ही ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. जे जे ग्राहक महत्त्वाची माहिती पाहतील त्यांना फायदा 100% होणार आहे. परंतु ग्राहकांना एकंदरीत विचार करायला गेला तर सोन्याचे भाव कशामुळे झपाट्याने वाढत होते आणि कशामुळे घसरण होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. तर बघा विचार करायला गेला तर बघा आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये जीएसटीचा प्रकार असतो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आपल्या भारतामधील खाण्यापिण्याच्या वस्तू असतील यासोबत ज्या आपल्या जीवनावश्यक वस्तू असतील तर त्यांचे जीएसटी कमी करण्यात आलेले होते आणि ज्यांची आपल्याला गरज नाही अशा वस्तूंचे जीएसटी वाढवण्यात आलेले होते. तर एकंदरीत विचार करायला गेला तर आता या सोन्यावरील जो काही जीएसटी असतो तर तो जीएसटी कमी करण्यात आल्यामुळे या सोन्याचे भाव घसरत होते का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. यासोबत भारत देश असेल, अमेरिका देश असेल, युरोप, चीन, ब्राझील असे देश होते. तर या देशांमध्ये जे युद्ध सुरू होता, जे तणावाचं वातावरण सुरू होता, त्याच्यामुळे सोन्याचे भाव घसरत होते का, चांदीचे भाव घसरत होते का याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देत आहे. त्यामुळे माहिती सविस्तर पहा. जे जे ग्राहक माहिती सविस्तर पाहतील त्यांचा फायदा 100 आणि 101% होणार आहे. तर बघा एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत. अजून या सोन्या चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल, तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती आवर्जून शेवटपर्यंत पहा. जे जे ग्राहक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांचा फायदा हा 100 आणि 101% होणार आहे. आता बघा ग्राहकांना आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडलेली होती. त्याचा थेट परिणाम आता या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळत आहे. यासोबत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सुद्धा सोन्यामध्ये सर्वात मोठी उसळी पाहायला मिळत होते. परंतु सध्याच्या स्थितीला आता या ठिकाणी सोन्याचे भाव, चांदीचे भाव घसरत आहेत. तर एकंदरीत आपण आजचे सोन्या चांदीचे ताजे भाव पाहणार आहोत. यासोबत ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी कधीपासून सोनं खरेदी करायचं आहे, ज्यांच्याकडे चांदी नसेल त्यांना चांदी खरेदी करायची असेल तर त्यांनी कधीपासून चांदी खरेदी करायची आहे. तर अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा जेणेकरून तुमचे सोने आणि चांदी खरेदी करण्याची प्रतीक्षा संपून जाईल. तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता बघा ग्राहकांना एकंदरीत विचार करायला गेला तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,000 रुपयांवरती आहे. 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा लाखांच्या आसपास पोहोचलेले आहेत. यासोबत आज प्रति 1 किलो चांदीचा भाव 2,90,000 रुपये आहे. बघा विचार करायला गेला तर मागच्या 8 दिवसांच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये सरासरी 25,000 रुपयांची घसरण झालेली आहे
आणि चांदीमध्ये तब्बल 1,10,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरू शकते। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या, सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल किंवा खरेदी करणार असाल तर त्याच्या अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं किंवा चांदी खरेदी करा। कारण अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही, त्यामुळे सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर खरेदी करा। हा व्हिडिओ शैक्षणिकदृष्ट्या बनवण्यात आलेला आहे।